हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण महाराष्ट्राची शान असं चमचमीत ग्रामीण भागातील वांग्याचं भरीत बनवणार आहोत. हे बघा, इथे मी 4 वांगी गावरान वांगी घेतलेली आहेत. मस्त आहे, ते एकदम ताजी ताजी आणि किडकी वगैरे नाही आहे, तशी बघून घ्यायची जरी आपल्याला असं गॅसवर भाजायचं असेल तर. पण गॅसवर भाजण्यापेक्षा आहे ना, असं मी करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा. मग कसं लागते वांग्याचं भरीत ते एकदा बघा. आणि चुलीत भाजलेलीची एक चव वेगळीच असते आणि ही अशी केलेलीची पण चव छान चुलीतल्यासारखी चव लागते. तुम्ही एकदा बनवून बघा, मस्त लागतं असं केल्याने वांग्याचं भरीत. आणि आपण एकदम ग्रामीण भागातल्या पद्धतीनेच वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर काय लोक वांग्याचं भरीत त्या काळ्या वांग्याचं मोठं भरीत बनवतात, तर ते माहित नाही कसं चवीला लागतं ते वांग्याचं भरीत. पण हे वांग्याचं भरीत तुम्ही ह्या वांग्याचं बनवून बघा तुम्ही एकदा, असं गॅसवरती भाजून पण आणि नुसतं तिखट मीठ टाकून पण बनवा, एकदम खूप छान लागतं. जुनी लोक इथं आमची अशीच बनवायची, माझी आजी वगैरे. पण म्हणतात ना, काय बोलावं जुन्या माणसाबद्दल, जुनी माणसं ही सोन्यासारखीच होती हो. आता राहिलंय का तसं पहिल्यासारखं काय? आताचं भरीत करायचं म्हणलं की काय, जिरी टाकतात फोडणीला, मग कांदा टाकायचा, मग तिखट मीठ हळद आणि मग काय वरून कोथिंबीर वगैरे. मग ती काय वांग्याची भाजीच झाली ना हो, एक सुकी भाजी केल्यासारखं. भरीत कशाला म्हणतात? फक्त तिखट मीठ टाकून झणझणीत भरीत असते एकदम. भाकरीवर घेऊन खायचं. बघा, गावाला शेतामध्ये बायका वगैरे येतात आमच्याकडे ना, तर असंच मस्त वांग भाजलेलं असतं चुलीमध्ये, तिखट मीठ टाकून भाकरी बरोबर बांधून आणलेलं असतं. पण ते काय भारी लागतं खायला, विचारू नका. पण चुलीवर भाजलेली एक चव वेगळीच असते वांग्याची. ते मस्त भरीत लागतं एकदम खायला. हे बघा, असे मस्त वाफवलेत आपले. आता आपल्याकडे काही ते चूल नाहीये, त्याच्यामुळे मी असेच गॅसवरती नाही वाफलून घेतलेले आहेत. मस्त लागते असे पण वांग्याचं भरीत, एकच नंबर. बघा, एकदम झणझणीत. एक काय 2 भाकरी खाचाल तुम्ही ह्याच्यासोबत. आणि असे भाजून पण चांगले निघालेत बघा, एकदम मस्त. आणि देठा सकट बनवायचं बघा चुलीमध्ये. आता असं हारात भाजायला घातलं ना, तर देठा सकट चुरलं जातं आमच्याकडे भाकरी बरोबर. देठ पण त्याचा कापत नाही ती. असंच टाकायचं. हे असं आपण आता आहे ना, बारीक एकदम चुरा करू, त्याचा ठेचून घेऊ त्याला चांगलं वांग्याला. मस्त लागतं एकदम वांग असं केल्याने. आणि एकदा खाली घेतलं ना असं भाजून, मग त्याला परत गरम नाही करायचं भरीताला अजिबात, मग त्याची चव जाते सगळी. आपण आता आहे ना गॅस बंद केलाय आणि खाली घेऊन बघा. आता आपण आहे ना अजून थोडंसं बारीक करून घेणार आहे ह्याला मस्तपैकी. आणि ह्याच्यामध्ये एकदम असं फक्त तिखट मीठच टाकणार आहे. चटणी पण नाही टाकत आमच्याकडे. चटणीने काय चव नाही येत त्याला, फक्त काय त्याच्यात मिरची पावडरच असते. आपला घरचा मसाला जो बनवलेला असतो ना, तोच टाकायचा आणि मस्त तेल थोडंसं जास्त टाकायचं. झणझणीत एकदम भाकरी सोबत मस्त लागतं खायला. सोबत कांदा बिंदा पाहिजे त्याला, छान लागतं खायला. आणि चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. आणि कच्चंच तेल टाकायचं वरनं, म्हणजे कसं आपल्याला पचायला पण चांगलं जातं ते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि ह्याच्यावरती ना असं कच्चंच तेल टाकायचं. तर खूप छान लागतं हे असं वांग्याचं भरीत. बघा, तुम्ही करून बघा एकदा. कसं वाटलं तुम्हाला माझं ग्रामीण भागातील वांग्याचं भरीत? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हे कसं वाटलं आपलं ग्रामीण भागातील वांग्याचं भरीत? एकदम साधं सिंपल. आणि असंच बनवतात आमच्या भागामध्ये वांग्याचं भरीत. हे बघा, खूप छान झालेलं एकदम चमचमीत असं वांग्याचं भरीत. आवडल्यास आपल्या चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हे बघा, एकदम मस्त झणझणीत झालेलं आहे वांग्याचं भरीत.